लोखंडी हातोडा डोक्यात मारून जिवेठार मारण्याचा प्रयत्न करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करणारे 2 आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी. माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त. माननीय श्री किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त गुन्हे. माननीय श्री संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, नाशिक शहर यांनी पाहिजे फरार आरोपितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेस आदेश दिलेले आहेत. दिनांक 18/5/2026 रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी यांची आई ही फिर्यादी यांच्या भांडणाबाबत आरोपित मजकूर कार्तिक कंडारे याची आईसोबत बोलत असताना फिर्यादी हे त्याचे भावासोबत जात असताना आरोपी मजकूर कार्तिक कंडारे यांनी फिर्यादी यांच्या पाठीमागून जाऊन त्यांच्या हातातील लोखंडी हातोडीने त्यांच्या डोक्यात हातोडा मारून गंभीर दुखापत करून रक्तबंबाळ केले होते. तसेच फिर्यादी यांचे भावास डोक्यात हातोडा मारून आरोपी कार्तिक कंडारे याचा भाऊ कृष्णा कंडारे याने देखील फिर्यादी व त्याच्या भावास खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून फिर्यादी यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 182/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 109(1), 115(2), 352, 135(3), 5 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे समांतर तपास करत असताना सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी कार्तिक कंडारे व त्याचा भाऊ कृष्णा कंडारे यांचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप ननवरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी कार्तिक कंडारे व कृष्णा कंडारे हे लोखंडे मळा हनुमंतनगर जेल रोड नाशिक या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली. सदरची माहिती गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेमंत तोडकर यांना दिली असता त्यांनी लागलीच गुन्हे शाखा युनिट 2 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप ननवरे अशांना बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले. त्यावरून नमूद पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे लोखंडी मळा हनुमंतनगर जेल रोड नाशिक या ठिकाणी सापळा लावून निष्पन्न असलेले पाहिजे आरोपी कार्तिक कंडारे व कृष्णा कंडारे अशांना शितापीने पकडून त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव कार्तिक सुनील कंडारे, वय वर्ष 18, राहणार लोखंडी मळा हनुमंतनगर जेल रोड नाशिक, कृष्णा उर्फ टक्की सुनील कंडारे, वय वर्ष 19, राहणार लोखंडे मळा हनुमंतनगर जेल रोड नाशिक असं सांगितलं. त्यांना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपितांना वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त माननीय श्री किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप ननवरे, वाल्मिक चव्हाण, प्रवीण वानखेडे अशांनी केलेली आहे.